नमस्कार मंडळी, सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। तर ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 19 फेब्रुवारीचा भाग तुम्ही ऐकत आहात। तर सुरुवातीला आपण बघतोय प्रिया चांगली जायला निघाली आहे बरं का। तिची बॅग भरतीये, कायमची निघतीये ती। बॅग भरताना प्रचंड वटवट करते ती। प्रिया बडबडत असते, मी सुभेदारांची सून होणार होते, सगळी प्रॉपर्टी खिशात घालणार होते। त्या सायलीने तिथे येऊन सगळा सत्यानाश करून टाकलाय माझा। एकतर हा नागोबा मला जिवंत सोडणार नाहीये, त्यातनं त्याला जर माझी दया आली तर तो महिपत माझे एवढे तुकडे करेल ना की मी कोणाला सापडणार पण नाही। त्यापेक्षा ना पळून जाते, मी जिवंत तरी राहील असा विचार करून प्रिया पळून जायला निघाली आहे। आणि पुन्हा विचार करते, मला वाटलं होतं की सायली आली जरी ना तरी म्हातारी आणि ती कल्पना गप्प बसवतील त्या सायलीला, पण नाही। अर्ध्या मेंदूच्या या प्रतिमा समोर सगळ्यांची बोलती बंद झाली आहे। सुभेदारांमध्ये ना फक्त आणि फक्त अश्विन आहे, जो मला थोडी तरी सहानुभूती दाखवतो। बाकीच्या लोकांचा काही उपयोगच नाहीये म्हणा। असं म्हणून ती बॅग लॉक करणार तर तिला अश्विनचा चेहरा आठवला। प्रेक्षकांनो, मी तुम्हाला कालच म्हटले होते, ही बाई बरोबर अश्विनला फसवणार आहे प्रेक्षकांनो। आता ती विचार करते, अरे अश्विनचा उपयोग काय, जसा पाहिजे तसा मी अश्विनचा उपयोग करू शकते की, म्हणजे ही आता अश्विनच्या मागे लागणार आहे प्रेक्षकांनो। मी कालच म्हटलं होतं ना तुम्हाला, माझा अंदाज करेक्ट निघालाय। अर्जुन आणि सायली त्यांचं लग्न रजिस्टर करून घरी आलेत त्यांच्या। आता अर्जुन सायलीला म्हणतो, तुम्ही जरा बसा, मी आलोच। सायली म्हणते, कुठे चाललात तुम्ही? अर्जुन म्हणतो, जरा थांबा हो, आलोच। अर्जुन थांबलाय रस्त्यात, मला असं वाटतं ते गृहप्रवेशाचं सामान घ्यायला थांबला असावा आणि सायली गाडीत वाट बघत असते। अस्मिता निघालीये, विमलला म्हणत असते, बॅग आण लवकर। पूर्णाजी अस्मिताचे लाड करतात, पप्पी घेतात आणि म्हणतात, माझं सोनं निघालं ग बाई। कल्पनाताई म्हणतात, अगं अस्मिता सामान घेतलंस ना बरोबर? अस्मिता म्हणते, घेतलं ग मम्मा, तडकाफडकी जावं लागतंय मला, पण डायरेक्ट कॅनडालाच जावं लागलं असतं तर बरं झालं असतं। पूर्णाजी म्हणतात, बेटा जाता जाता सासू सासऱ्यांना भेट। मग आता अस्मिता म्हणते, हो जाणार आहे मी, पण ते काय आहे ना, सचिनच्या आई वडिलांना सामान पाठवायचे सचिनसाठी, ते पिकअप करायचंय मला, पण काय बॅगेत वजन ना माझ्या। आता प्रतापराव म्हणतात, ए अस्मिता कटकट नको करूस, सचिनने सांगितलंय ना तुला घरी जा, मग जा घरी आणि तिथून नंतर एअरपोर्टला जा, काय ग तुझं? मग कल्पनाताई म्हणतात, अगं थोड्या वेळ तर सासरी जायचंय तुला, एवढा काय त्रास होतोय अस्मिता तुला? आणि सासू सासरे काय टोचता का तुला अस्मिता? मग अश्विन म्हणतो, अगं नाही ग मम्मा, तिला ना कॅनडाला जायची घाई झालीये, मध्ये फक्त सासरी जाण्याचा जो थांबा आहे ना, कंपल्सरी हॉल्ट, तो तिला नकोसा झालाय। आता अश्विन हसायला लागतो अस्मिताला। अस्मिता म्हणते, निघते मी आता आणि मला मिस करा अस्मिता निघणार तेवढ्यात अर्जुन आणि सायली सुभेदारांच्या घरी पोहोचलेत। अर्जुन सायलीचा हात धरून आता अशा पद्धतीने सायलीला त्याने घरात प्रवेश दिलाय। प्रेक्षकांनो, या दोघांची एंट्री ना खूप वेळ त्यांनी गाजवली आहे, रंगवली आहे। आता मी डायरेक्ट सांगते तुम्हाला, ते म्हणजे गेट पासून दारापर्यंत येऊस्तोवरच खूप वेळ दाखवलं त्यांनी। फायनली सायली आली समोर। सायलीला बघितल्या सगळ्या सुभेदारांचा चेहरा काहीसा असा झालाय। आता अर्जुन सायलीला म्हणतोय, चला मिसेस सायली आपण आज जाऊया। पण आता मात्र पूर्णाजी म्हणतात, थांब अर्जुन, आत यायचं नाहीयेस। कल्पनाताई म्हणतात, अर्जुन पुन्हा आम्हाला पहिल्यापासून बोलायला लावू नकोस, आम्ही सांगितलं ना सायलीला या घरात प्रवेश नाहीये, हा निर्णय आमचा अजिबात बदललेला नाहीये। आधी तर अर्जुनने या सगळ्यांचे टोमणे टामणे अगदी शांतपणे सहन केले, ऐकून घेतलेत। प्रतापराव म्हणतात, तुला काल रात्री सांगणार होतो आम्ही की इथून शांतपणे निघून जा, पण तरी सुद्धा तुला आम्ही तिथे राहू दिलं टेंटमध्ये, आता तू घरात घुसायचा प्रयत्न करतोयस। आता अर्जुन म्हणतो, काल रात्री मी गप्प राहिलो होतो डॅड, रात्री मला पण तमाशा नको होता म्हणूनच मी गप्प बसलो होतो, पण मी माझ्या बायकोच्या डोळ्यात पाणी बघू शकत नाही, म्हणूनच मी तुम्हाला सांगायला आलोय की माझ्या इतकाच माझ्या घरावर माझ्या बायकोचाही अधिकार आहे। आता प्रत्येक वेळेला ना प्रेक्षकांनो, तुम्ही इमॅजिन करू शकता, अर्जुन एक वाक्य बोलला की या सुभेदाराचे झामझूम करून चेहरे त्यांनी दाखवलेत। आता अर्जुन म्हणतो, आम्ही आता लिगली नवरा बायको आहोतच आणि लवकरच तुमच्या समोर आमचं मॅरेज सर्टिफिकेट पण येईलच, काही दिवसातच येईल। अश्विन म्हणतो, म्हणजे तू आम्हाला आता कायद्याची भाषा शिकवायला आलायस का दादा? सगळेजण या दोघांकडे खूप रागाने बघतायत। अर्जुन म्हणतो, मलाही हे असं करायला आवडत नाहीये अश्विन, पण तुमच्या सगळ्यांच्या समोरच माझं आणि सायलीचं लग्न झालंय आणि आम्ही तेव्हाच नवरा बायको झालो होतो, हे तुम्हाला माहितीच आहे। पण काय आहे ना, आमच्या भावना तुम्हाला कळत नाहीयेत, त्यामुळे आम्हाला या मॅरेज सर्टिफिकेट बद्दल बोलावं लागतंय, पर्याय ठेवला नाहीये ना तुम्ही। कायद्याने माझी बायको असलेल्या मिसेस सायलींना
माझ्या घरात येण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. अर्जुन जेव्हा असा बोलतो तेव्हा पुन्हा या सगळ्यांचे झामझूम करून चेहरे दाखवलेत. आता अर्जुन म्हणतो चला मिसेस सायली आत प्रवेश करा. पण आता सायली आत पाय टाकणार तेवढ्यात पूर्णाजी ओरडतात, अर्जुन आम्ही हिला सून मानत नाही. अर्जुन चिडतो आणि म्हणतो मानावं लागेल पूर्णाजी. अजूनही डाऊट आहे का तुम्हा सगळ्यांच्या मनामध्ये? तर तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा मी आठवण करून देतोय. कायद्याने या मिसेस सायली अर्जुन सुभेदार आहेत. माझी बायको आहे, या घराची मोठी सून. पूर्णाजी चिडून म्हणतात तुझा कायदा ना उंबऱ्याच्या बाहेर ठेवायचा अर्जुन. या घराचा उंबरा ओलांडल्यानंतर सुभेदारांच्या रीतिरिवाजाचा मान राखायचा अर्जुन. मग अर्जुन भारी उत्तर देतो पूर्णाईला आणि म्हणतो काय ग पूर्णाजी, एका प्रश्नाचं उत्तर दे. काल तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यात देखत आमचं लग्न झालं की नाही? ते सुभेदारांच्या रीतिरिवाजाप्रमाणे झालं का नाही झालं? मग आता सगळेजण चिडीचूप होऊन जातात. कल्पनाताई तर शांत बसल्यात आता आणि राग बघ. अर्जुन पूर्णाजीला एकच प्रश्न विचारतो, सांग पूर्णाजी रीतिरिवाजाप्रमाणे मिसेस सायली या घराच्या कोण आहेत? आता कोणीही उत्तर देईना, नुसते अर्जुनकडे चुपचाप बसून असे बघतायत बरं का. आता अर्जुन म्हणतो अगं पूर्णाजी पुन्हा विचार करून सांग की मिसेस सायली या घरच्या कोण आहेत? सांग ना पूर्णाजी. मग आता सायली म्हणते अहो आपलं ठरलं होतं ना या सगळ्यांचा राग जाईपर्यंत आपण जरा शांत राहायचं, असं का करताय तुम्ही? मग आता अर्जुन म्हणतो थांबा हो मिसेस सायली. काय ग पूर्णाजी सांग ना, कायदा रीतिरिवाज यापैकी कशाचाही विचार केला ना पूर्णाजी तर मिसेस सायली या घरच्या कोण आहेत? सांग बरं मला पूर्णाजी. आता पूर्णाजी काहीच बोलत नाही बरं का. अर्जुन मुद्दाम तीनदा म्हणतो अगं सांग पूर्णाजी कोण आहेत? सांग ना, सांगा तुमच्यापैकी कोणीही सांगा. पूर्णाजी हळूच म्हणतात मग मोठी सून. मग आता अर्जुन म्हणतो काय म्हणालीस पूर्णाजी? काहीतरी बोललीस तू ना, थोडंसं मोठ्याने बोलशील का तू? पूर्णाजी मोठ्याने ओरडून बोलतात मोठी सून. मग अर्जुन म्हणतो एक्झॅक्टली, मग मी तेच म्हणतोय रीतिरिवाज पाळणारे सुभेदार त्यांच्या मोठ्या सुनेला असे घराच्या बाहेर ठेवतील का? घरात घेणार नाहीत का? मोठ्या सुनेला असं त्रयस्थ व्यक्तीसारखं गार्डन मध्ये राहायला देणार का तुम्ही सुभेदार? हे काय बरोबर नाही बाबा तुमचं वागणं. मग अस्मिता म्हणते काय रे अर्जुन तू आम्हाला ब्लॅकमेल करतोयस ना? मग अर्जुन म्हणतो अजिबात नाही अस्मिताई, माझ्या आजीने आणि मम्माने मला हेच शिकवलंय, बायकोच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहायचं आणि मी तेच करतोय. तुम्ही सगळे जे वागताय ते काय आहे? सुभेदारांच्या परिवारामध्ये माणसांसाठी काही किंमत उरली नाहीये का आता? अर्जुन खूप छान युक्तिवाद करतोय प्रेक्षकांनो या सगळ्यांशी. युक्तिवाद यासाठी म्हणते कारण कोर्टात उभं राहतात तसंच उभं केलंय या सगळ्या सुभेदारांना अर्जुनने. मस्त. तर आता कल्पनाताई काहीच बोलत नाही, शांत बसल्यात आणि प्रत्येक वेळेला त्यांचे असे अँग्री फेसेस दाखवलेत. अर्जुन म्हणतो काय ग पूर्णाजी तू म्हणजे डॅड पेक्षाही जास्ती तू मम्मावर प्रेम करतेस ना? माझ्या मम्माला तू सुनेपेक्षा जास्ती मुलगी मानतेस ना? सासू कशी असावी हे उदाहरण दाखवून देणारी अन्नपूर्णा सुभेदारच आहेस ना तू? आणि तू तुझ्या नातसुनेशी अशी क्रूर वागणार आहेस पूर्णाजी? सांग शोभेल का तुला हे? आता पुढे बघा या कोणाकडे काहीही उत्तर नाहीये. आता अस्मिता बोर झालेली असते. ती म्हणते ए अर्जुन प्लीज तुम्ही ना लेक्चरबाजी करत बसू नका. तुम्ही ना एखाद्या आपल्या फ्लॅटवर जाऊन राहा ना, कशाला उगाचच इथे भांडणं करत बसलाय? अस्मिताचं असं म्हणणं आहे की आपल्या दुसऱ्या एखाद्या ठिकाणी जा आणि राहा. पण अर्जुन तिला म्हणतोय एक्झॅक्टली, मी सुद्धा मिसेस सायलींना हा पर्याय दिला होता पण त्या माझं ऐकत नाहीयेत. त्यांनी सांगितलं मला की मला माझ्या कुटुंबासोबत राहायचंय. मी तर म्हटलं होतं त्यांना की चला काल रात्रीच म्हटलं होतं की आपण आपल्या फ्लॅटवर जाऊ, कम्फर्टेबली राहू. पण त्यांना मात्र त्यांच्या कुटुंबासोबत राहायचंय ना, त्यांच्या फॅमिली सोबत राहायचंय, त्यांच्या फॅमिलीच्या सदस्यांसोबत राहायचंय. आणि म्हणूनच मी माझ्या बायकोला आज तिच्या हक्काच्या घरात घेऊन आलोय. पूर्णाजी कशा तोंड करतायत बघा प्रेक्षकांनो. आता अजून यांना एक्सेप्ट केलेलं नाहीये, करतील हळूहळू नक्की एक्सेप्ट करतील. अर्जुन म्हणतो तुम्ही यांना थांबवणार असाल तर तसं मला स्पष्टपणे सांगून द्या. आता प्रतापराव म्हणतात अर्जुन आमच्यासोबत वकिली डाव खेळायचा प्रयत्न करू नकोस. तुला एवढंच सांगतोय की ही मुलगी आमच्या घरची सून होऊ शकत नाही, आम्ही हिला सून मानतच नाही. त्यावर अर्जुनने सुरेख उत्तर दिले प्रतापरावांना. अर्जुन म्हणतो डॅड जिथे रक्ताची नाती येतात ना तिथे स्वीकारणं न स्वीकारणं या गोष्टींचा प्रश्न येतच नाही. जसं मी तुमचा रक्ताचा मुलगा आहे, अश्विन तुमचा मुलगा आहे, अस्मिताई तुमची मुलगी आहे, तसंच सायली तुमची सून आहे. दॅट्स इट. हे खूप सिम्पल आहे. माझी बायको आता या घरची नातसून झाली आहे. हे किती साधं आणि सोपं गणित आहे. अश्विन म्हणतो म्हणजे तू आता पूर्णाजी मम्मा डॅड कोणाचं ऐकायचंच नाहीये का तुला?
अर्जुन म्हणतो, काहीही झालं तरी मी आता माझ्या बायकोचा मान राखणार आहे अश्विन. नाती जपण्यासाठी माझी बायको आतापर्यंत कायम धडपडत आली आहे. मागच्या वेळी आम्ही लपून छपून लग्न केलं होतं, पण आता या वेळेला मी सगळ्यांच्या समोर लग्न केलंय आणि मी अभिमानाने सांगतोय की ही माझी बायको आहे आणि मी आता या क्षणी माझ्या बायकोला तिच्या हक्काच्या घरात घेऊन आलोय. आता मात्र पूर्णाजी खूप चिडल्यात बरं का. आता अर्जुन काय करतो बघा प्रेक्षकांनो पुढे. छान झालंय नाही यांचं डिस्कशन. अर्जुन म्हणतोय काय म्हणतात ते मिसेस सायली, गृहप्रवेश. राईट, नवीन नवरीचा गृहप्रवेश होतो ना, आता आपण गृहप्रवेश करणार आहोत अगदी रीतिरिवाजाप्रमाणे, असं म्हणून अर्जुन आता घरात घुसलाय बरं का. आणि देवघराकडे जात असतो, म्हणजे कदाचित कुंकू पंचीपाळं ताम्हण आणायचंय त्याला. तर आता पूर्णाजी त्याला आत शिरू देत नाहीत आणि म्हणतात, थांब अर्जुन, तू मनमानीच करणार आहेस का? तू आता देवघराजवळ जायचं नाहीयेस, देवासमोरचा करंडा सुद्धा तुला मिळणार नाहीये. अस्मिता हसायला लागते बरं का. अर्जुन म्हणतो, अरे मला माहित होतं पूर्णाजी तू अशीच वागणार आहेस माझ्याशी, मला हे सगळं एक्सपेक्टेड होतंच ग, त्यामुळेच ना मी एक मोठं काम केलंय. आता ही सायली म्हणते, काय करताय तुम्ही? आता तू पुन्हा बाहेर आला बरं का. आणि त्याने एक पिशवी हातात घेतली अर्जुनने. अर्जुन म्हणतो, सायली मला माहित होतं पूर्णाजी मला काही देवघराजवळ जाऊ देणार नाही, म्हणून गृहप्रवेशाचं सामान मी ऑलरेडी सोबतच आणलं होतं. जस्ट वेट. आणि आता त्याने अगदी छान रीतिरिवाजाप्रमाणे मापबीप आणलेलं आहे बरं का त्याच्यात, आणि अगदी तंतोतंत त्यात बसतील इतके त्याने तांदूळ सुद्धा आणलेले आहेत. छान दाखवलं प्रेक्षकांनो त्यांनी आज. अर्जुनने ते तांदूळ असे मस्त त्या मापामध्ये टाकलेत आणि त्यावर सुपारी अशी मस्त पुसली बिसली आणि मग ठेवली. आता एवढं सगळं झाल्यानंतर मग हे प्रतापराव करून बघताय की याला कसं काय माहिती बाबा एवढं सगळं करावं लागतं. कदाचित जेव्हा मागे याचं लग्नाच्या वेळेला गृहप्रवेश झाला ना, ते सगळं अर्जुनने लक्षात ठेवलं असावं अगदी तसंच, आणि त्याच पद्धतीने त्याने ते सगळं केलंय रिच्युअल्स सायलीसाठी. सायली आता सगळ्यांकडे बघत असते आणि मनात विचार करत असते, मी लवकरच माझ्या माणसांना आपलंसं करून घेईल. सायलीने आता अतिशय सुंदर आणि मस्त छान गृहप्रवेश केलेला आहे. आज ना प्रेक्षकांनो तुम्ही इमॅजिन करू शकता या सगळ्यामध्ये किती वेळ घालवला असेल या सगळ्यांनी. म्हणजे ते झामझूम करून सगळे एकमेकांकडे बघतात. अर्जुन ते ताम्हण सगळं तयार करतो, मग यांच्याकडे बघतो, मग सायलीला औक्षण करतो. बघायला खूप सुरेख वाटलंय. अर्जुनने स्वतःच्या कपाळालाही कुंकू लावलंय, तिला सुद्धा हळदी कुंकू लावलंय आणि मस्त तिचं औक्षण केलंय आणि घरामध्ये गृहप्रवेश केलाय सायलीचा. सायली आपल्या सगळ्यांकडे बघते आणि सगळेजण आश्चर्याने फक्त या दोघांकडे बघतायत की कसं काय या दोघांना हे सगळं जमतंय करणं बाबा, कमाल आहे. खरं तर प्रेक्षकांनो इतकं चिडायची गरज नाहीये. फाईन झाली आता ती सून या घरची, करावं ना एक्सेप्ट. बरं नका बोलू सगळं डायरेक्ट, थोडं थोडं बोललं तिच्याशी तर काही बिघडतं का? असो, पण बघू बाबा आता यांचा राग किती दिवस टिकतोय. तर अर्जुनने फायनली सायलीला अशा पद्धतीने गृहप्रवेश केलाय तिचा आणि सायली आता तिच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू आहे. आता बघा सायली किती खुश आहे आणि वर गेल्यावर सायली चिडते बरं का अर्जुनवर. आता अर्जुन ते सगळं छान ऑप्शन करतो आणि म्हणतो, चला मिसेस सायली तुमच्या हक्काच्या घरात प्रवेश करा. सायली आता सगळ्यांकडे बघते आणि पुन्हा विचार करते, मी माझ्या माणसांना लवकरच आपलंसं करणार आहे. अर्जुन आणि सायली सगळ्यांकडे असं स्माईल करून बघतात, पण कोणीच त्यांच्याकडे स्माईल करून बघायला तयार नाही. आणि सायलीने फायनली ते माप असं ओलांडलंय. दोघंही एकमेकांकडे बघून स्माईल करतात आणि फायनली घरामध्ये प्रवेश करतात. आता यामध्येच किती अर्धा पाऊण तास त्यांनी दाखवलंय प्रेक्षकांनो. आता हे दोघंही जण डायरेक्ट त्यांच्या बेडरूममध्ये जातात. आधीमध्ये कुठे त्यांनी हॉल्ट घेतलेलाच नाहीये. बेडरूममध्ये गेल्यावर सायलीच्या चांगलंच अंगात येतं. आता आलं तिच्या अंगात. पुढे बघा काय झालं. आता अर्जुन किती खुश असतो. अर्जुन तिला म्हणत असतो, आलो आपण फायनली आपल्या बेडरूममध्ये. आत्ता कुठे या घराला घर पण आलंय मिसेस सायली, तुम्ही या रूममध्ये फायनली आलात. किती मस्त वाटतंय ना. ते सामान वगैरे तो खाली ठेवतो आणि म्हणतो, फायनली आपण दोघं जण एकत्र आलो. तुम्हाला माहिती आहे मिसेस सायली मला खूप टेन्शन यायचं. असं वाटायचं की आपण दोघं कधी एक होऊ की नाही होऊ. खूप अगदी तुम्ही इथे नव्हतात ना तेव्हा खूप एकटं असल्यासारखं वाटायचं मला. तुम्ही नव्हतात ना माझ्यासोबत म्हणून. आता तो छान त्याच्या भावना एक्सप्रेस करतोय, पण ही चिडलेली आहे त्याच्यावर बरं का. अर्जुन आता म्हणतोय, आता किती भारी वाटतंय ना मिसेस सायली, आता आपलं लग्न झालंय. आता मी कधीही दुःखी होणार नाही, कधीच मी सॅड राहणार नाही, कारण मला तुमचा चेहरा कायम दिसणार माझ्या समोर. यु नो वॉट, आपण एकत्र आलोय ह्याचं श्रेय सुद्धा तुम्हाला जात आहे मिसेस सायली. खरंच हे क्रेडिट तुम्हाला जात आहे. सायली आता थोडंसं तिचा चेहरा वाकडा तिकडा करून ते सगळं सामान काढत असते.
अर्जुन बोलत असतो तेव्हा त्याच्याकडे अधूनमधून बघत असते. पण आता अर्जुन म्हणतो, काल आपण रात्री टेंटमध्ये होतो तेव्हा तुमच्या डोळ्यात पाणी होतं, तुमचा चेहरा पडलेला होता ना, कारण तुम्हाला तुमच्या माणसांसोबत राहायचं होतं, तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत राहायचं होतं ना मिसेस सायली. मी ठरवलं होतं की मी तुम्हाला तुमच्या हक्काच्या घरामध्ये घेऊन जाणार म्हणजे जाणारच. बघा मी केलं. फायनली तुम्ही तुमच्या हक्काच्या घरात आलायत मिसेस सायली. आता सायलीचा चेहरा अजून पडलेलाच. अर्जुन म्हणतो, काय झालं तुम्हाला, असा का चेहरा पडलाय, तुम्ही तुमच्या घरात आलाय ना, तुमचं मूड का ऑफ झालाय मिसेस सायली, इकडे बघा ना माझ्याकडे, सांगा ना काय झालंय. अर्जुन आता तिला बऱ्याच वेळेला आवाज देतो पण तरी ती बोलतच नाही. शेवटी तो तिची बॅग बाजूला ठेवतो आणि आता तिला असं धरून म्हणतो, काय झालं सांगा ना मिसेस सायली. मग सायली म्हणते, काय हो, मी तुम्हाला काय म्हणले होते की आपण आपल्या माणसांची मनं जिंकून या घरात यायचं, पण तुम्ही त्यांच्यावर आवाज चढवला. थोडं धीर धरायचा ना, एवढी कायद्याची भाषा वगैरे दाखवायची काय गरज होती. खाली सगळं गृहप्रवेश वगैरे होईपर्यंत ही काही बोलली नाही आणि बेडरूम मध्ये आल्यावर हिच्या अंगात आलं. म्हणले ना मगाशी, बेडरूम मध्ये आल्यावर हिचा नूरच चेंज होऊन जातो. तर असो एक गंमत केली. तर आता अर्जुन म्हणतो, काय मिसेस सायली, आपण असं किती वर्ष वाट बघणार होतो, 10 वर्ष, 20 वर्ष, 50 वर्ष. अहो आपण म्हातारे झालो असतो ना तरी आपल्या घरच्यांचा मूड काही चेंज झाला नसता. छान उत्तर दिलं ना अर्जुनने सायलीला. आता तो खूप छान ऍक्टिंग करतो बरं का. तो सायलीला म्हणतो, अहो मिसेस सायली, मला म्हातारं झाल्यावर असं बोलावं लागलं असतं तुमच्याशी. आता तो म्हाताऱ्याची ऍक्टिंग करतो बरं का आणि म्हणतो, अहो मिसेस सायली, आता आपण आनंदाचा दिवस साजरा करूया. आता 50 वर्ष झाले आपल्या घरच्यांनी आपल्याला स्वीकारलं, असं तो म्हाताऱ्याची ऍक्टिंग करून दाखवत. मिसेस सायली, आपण नाचूया का, पण मला आता नाचता येत नाहीये, माझे पाय दुखताय, गुडघे थरथरताय. आता तर आपल्याला सेलिब्रेट केलंच पाहिजे ना, आपण दोघं जण नाचू, चला आपण नाचू असं तो म्हाताऱ्याची ऍक्टिंग करून तिच्यासोबत डान्स करतो बरं का. पण आता हा डान्स मात्र रिअल दाखवलाय आणि इथे ठरलं तर मग या मालिकेचं टायटल सॉन्ग प्ले करण्यात आलंय. म्हणजे तो मनवतोय त्याच्या रुसलेल्या बायकोला, थोडक्यात सांगायचं झालं तर, जे खूप सुंदर वाटलंय. आणि इथे पुन्हा त्यांनी ते गाणं ऐकवलं, दोघं जण त्या गाण्यावर डान्स करतात. अर्जुन तिचा मूड ठीक करतोय, एक रुसवे फुगवे चालूच असतात नवरा बायकोमध्ये. अगदी तसंच दाखवलंय त्यांनी. खूप छान वाटतंय प्रेक्षकांनो. अर्जुन आणि सायलीचा अगदी फुल रोमॅन्स बघायला मिळतोय आपल्याला. आधी आपण वाट बघत होतो कधी हे दोघे एकत्र येतील, कधी येतील. आता आलेत फायनली, त्यामुळे आपणही आता आनंद साजरा करूयात. पण पुढे आता बरेच ट्विस्ट आणि टर्न येणार आहेत. मी तुम्हाला म्हटलं ना, आता ते कोर्टाची केस बीस लावणार आहे. त्यामुळे आता या अर्जुनला कळलंय की जोशी हा मैपतचा माणूस आहे. पण ते त्यांनी पुढच्या प्रोमोमध्ये दाखवलंय. अर्जुन सायलीचा डान्स पण त्यांनी 10-1 मिनिटं दाखवलाय. हे असे एपिसोड मोठे मोठे करून दाखवतात हे प्रेक्षकांनो. आणि आपल्याला वाटतं बाप रे, इतक्या वेळचा एपिसोड आहे. अर्धा तर पास्टमध्ये जातो, अर्धा डान्समध्ये जातो आणि अर्धा ते झाम झूम तोंड दाखवण्यात जातो. तर अशा पद्धतीने त्याने सायलीसोबत सुंदर असा डान्स केलाय. आणि डान्स झाल्यावरही ते म्हाताऱ्याची ऍक्टिंग तो कंटिन्यू ठेवतोय. दोघांच्याही डान्सची सांगता काहीशी अशी झाली. आता डान्स झाल्यानंतर अर्जुन पुन्हा म्हातारा झालाय बरं का, म्हणजे ऍक्टिंग करतोय ना तो. तर आता तो म्हणतो, मिसेस सायली, काहीतरी गोड खायला द्याल का. अहो माझ्या कमरेचा पट्टा कुठे ठेवलाय तुम्ही, या वयात मला जरा विसरायला होतं, पण आता घरच्यांनी आपल्याला स्वीकारलंय, गोड खाऊया का मिसेस सायली, आता आपण काहीतरी गोड खाऊया. अरे पण तुम्हाला शुगर आहे, मला पण शुगर आहे, मला नाही खाता येणार गोड, या वयात विसरायला होतं बघा. आणि आता अर्जुन इतका छान ऍक्टिंग करतो त्यामुळे सायलीला तिचं हसू कंट्रोल होत नाही आणि ती मोठ्याने हसायला लागते. अर्जुन म्हणतो, काय तुम्ही पण मिसेस सायली, उगाच चिडला. सायली जेव्हा गोड हसते तेव्हा अर्जुन म्हणतो, बस बाबा, यासाठीच तर इतक्या वेळचा अट्टाहास करत होतो. मिसेस सायली, अशाच हसत जा ना, किती गोड दिसता तुम्ही हसताना. मग सायली म्हणते, त्यासाठी माझी माणसं सुद्धा हसायला हवीत ना, माझ्या माणसांची कायद्याची भाषा करू नका हं, मला आवडणार नाही ते. अर्जुन म्हणतो, हे काय, मी तुमच्या मनासारखं करतोय तरी तुम्ही माझ्यावरच चिडताय, हे बरोबर नाही हा मिसेस सायली. आता सायली म्हणते, हे वागायची पद्धत माझ्यासारखी नव्हती ना, तुम्ही पण ना, तुमच्याशी काही बोलायला गेलो ना की तुम्ही ना वकिलासारखे बोलता आणि तुमच्यातला कायद्याची भाषा बोलणारा वकील जागा होतो. जाऊ द्या बरं, आता मला काहीच बोलायचं नाहीये या विषयावर. पण आता अस्मिताबाई अजूनही निघाल्या नाहीये बरं का. फायनली आता निघाल्या आहेत अस्मिताताई. आणि अस्मिता म्हणते, काय माझी कॅनडाची ट्रिप चांगली होईल की नाही कोणाच ठाऊक, ही बाई आता घरात आली आहे. आता या कल्पनाताई म्हणतात, अगं अस्मिता किती त्रागा करते, सगळं व्यवस्थित होईल का बाई तुझी सगळी ट्रिप चांगली. मग पूर्णाजी
तिला काळजीने म्हणतात, अस्मिता अगं तिथे विमानाच्या तिथे पोहोचली की फोन कर आणि निघाल्यावरही फोन कर बरं का बाई. आता अस्मिता वैतागून म्हणते, काय ग पूर्णाजी, आता श्वास घेतला की नाही ते सांगायला पण फोन करू का? कल्पनाताई म्हणतात, असं काय बोलतेस ग? अगं काळजी वाटते ना त्यांना म्हणून बोलतायत त्या. मग अस्मिता म्हणते, मला ना आता टेन्शन आलंय जायचं. काय आहे तुमचे सुभेदारांचे प्रॉब्लेम काही संपतच नाही, फिरून फिरून सगळे प्रॉब्लेम तुमच्याकडेच काय येतात कळत नाही मला. अश्विन म्हणतो, सगळे प्रॉब्लेम येत नाहीत काही सुभेदारांकडे, फक्त हा सायली नावाचाच प्रॉब्लेम येतोय फिरून फिरून. प्रतापराव म्हणतात, अरे अश्विन जाऊ दे ना बाबा, सोड विषय. आपली अस्मिता कॅनडाला जातीये, तिला जाऊ दे रे बाबा हसत हसत. अश्विन म्हणतो, बरं हसत पाठवायचंय का अस्मिता ताईला? मग अश्विन मजा करतो थोडीशी आणि म्हणतो, अस्मिताई जाताना विमानातून हात बाहेर काढू नकोस आणि एअर हॉस्टेसकडे एक्स्ट्रा चॉकलेट मागत जाऊ नको, अजिबात नाही हा. आणि हो, पायलट काकांना सांगून ठेव आधीच, कॅनडा आलं तर सांगा, नाहीतर पुढे चाली जाशील झोपेच्या तारात. आता अस्मिता म्हणते, अश्विन गप्प बसा, उगाच चिडवू नकोस. पूर्णाजी म्हणतात, काय रे अश्विन, काय त्रास देतोस रे तिला? आता कल्पनाताई म्हणतात, अगं बाई अस्मिता, तुला नेहमी सांगायचो आम्ही, सासरी जा सासरी जा, तुझा नवरा कॅनडाला राहतो तिथे जा. आता तू चाललीयस ना बाई, तर आता माझ्या जीवाची जरा कालवा कालव होते ग. प्रेक्षकांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे अस्मिता का जाते आणि प्लीज कोणाचेही पर्सनल प्रॉब्लेम किंवा काहीही व्यक्तिगत इथे डिस्कस करण्याचा आपल्या चॅनलचा काही उद्देश नाहीये. आपण इथे फक्त मालिकेतल्या पात्रांबद्दल बोलतोय आणि कौतुक करायचं तेव्हा भरभरून करतोय. तर पुढे बघा, आता या पूर्णाजी म्हणतात, सोन्या नीट जा हं, आणि व्यवस्थित पोहोचली की फोन कर. अश्विन म्हणतो, अगं मम्मा, आपल्या अस्मिताईचं लग्न केव्हाच झालंय, तू विसरतीयस, ती फक्त आपल्याला जाणवू देत नाही एवढंच. सगळेजण पुन्हा हसायला लागतात. तेवढ्यात आता अर्जुन येतो खाली. अस्मिता त्याच्याकडे रागाने बघायला लागते. आता अर्जुन म्हणतो, अगं काय अस्मिताई, आम्ही दोघं आलोय तर तू का चालली आहेस घर सोडून, तू राहू शकतेस इथे. आता कल्पनाताईला अर्जुनचा टॉन्ट आवडत नाही. अर्जुन म्हणतो, अगं तू न अस्मिताई फक्त मिसेस सायलींना कमी टॉन्ट मार हं. कल्पनाताई लगेच चिडतात आणि म्हणतात, हे माझ्या मुलीचंही घर आहे आणि कोणाच्याही येण्याने ती काही चालली नाहीये घरातनं, तिच्या नवऱ्याने बोलवलं म्हणून ती कॅनडाला चालली आहे, तिच्या नवऱ्याकडे चालली आहे. अर्जुन आता ते ऐकून खुश होऊन जातो बरं का, आणि म्हणतो, काय सांगतेस काय मम्मा, सिरियसली फायनली तू सचिनकडे चालली आहेस अस्मिताताई, फॅन्टॅस्टिक न्यूज दिलीस हं तू. आता ही सायली म्हणते, अस्मिताताई तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. अर्जुन म्हणतो, बघा मिसेस सायली, तुमचा पायगुण किती छान आहे, म्हणजे तुम्ही या घरात आल्या आल्या तुम्हाला टॉन्ट मारणारी एक व्यक्ती निघून चालली आहे घरातनं. अर्जुन जेव्हा असं बोलतो ना, तेव्हा सगळेजण रागाने बघतात त्याच्याकडे. प्रतापराव म्हणतात, काय रे अर्जुन, असं बोलायची काही गरज आहे का? मग अर्जुन म्हणतो, गंमत केली डॅड, पण अस्मिताई अगं अभिनंदन, तू चालली आहेस फायनली तुझ्या नवऱ्याकडे, पण तुझ्या नवऱ्याला आणि सचिनला ऑल द बेस्ट दे हं, कारण तू चालली आहेस बाबा त्याच्याकडे, असं तो तिला टॉन्ट मारतो. पण आता अस्मिताला राग येतोय, हे सगळं ते खूप सिरियसली घेत आहेत सुभेदार. आणि मग अस्मिता म्हणते, मला हे सगळं ऐकायची इच्छा नाहीये, मी आता निघाले हं. आता सायली म्हणते, थांबा हो अस्मिताई एक मिनटं. आता सायली किचनमध्ये जाते बरं का. तेव्हा लगेच अश्विन म्हणतो, अस्मिताई कोणाच्या सांगण्यावरून थांबायची गरज नाहीये, चल बरं निघ, मी तुझी बॅग घेतोय. आता लगेच सायली दही साखर आणते आणि म्हणते, अस्मिताताई दही साखर घ्या, परदेश प्रवासाला निघालात ना. आता अस्मिता काही विचार न करता जोरात सायलीला लोटून देते त्या दही साखरेसहित. आणि अर्जुन सायलीला असा पटकन, अस्मिता म्हणते, मला काही नकोय तुझ्या हातचं. सायली म्हणते, अहो अस्मिताताई शुभेच्छा असतात या. मग अस्मिता म्हणते की तुझ्या शुभेच्छा म्हणजे माझ्यासाठी शाप आहेत. आता मात्र अर्जुनला प्रचंड राग आलाय बरं का अस्मिताचा. पण इथेच त्यांनी हा एपिसोड संपवलाय, कारण पूर्णाजी कल्पनाताई कोणी काहीच बोलत नाही अस्मिताला. तर असो, जाता जाता बिचारीला कशाला विलन केलं कोणाच ठाऊक. तर हा भाग त्यांनी संपवलाय प्रेक्षकांनो. आता पुढच्या भागात आपल्याला दिसेल की अर्जुन सायलीला म्हणतोय, नवी नवी नवरी जेव्हा सासरी येते तेव्हा ती गोड बनवते ना. मग सायली म्हणते, हो मी शिरा करते हं पटकन. आता कल्पनाताई येतात आणि म्हणतात, तुझा आणि स्वयंपाकघराचा काही संबंध नाही, या मुलीने स्वयंपाकघरात यायचं नाही. आणि लगेच अर्जुन आणि चैतन्य या जोशी वकिलाचा पाठलाग करताना दाखवलेत आणि जोशी वकील महिपतला भेटतो हे अर्जुनला कळलंय. प्रेक्षकांनो, आता पुढे कहाणी खूप मस्त ट्विस्ट आणि टर्नवर आली आहे, यात शंका नाहीये. बघत राहूया पुढे काय काय घडतंय. प्रिया आता अश्विनला ट्रॅप मध्ये घेणार आहे प्रेक्षकांनो, आणि ती पुन्हा सुभेदारांच्या घरची लहानी सून बनून यांच्या घरात येईलच, यात शंका नाहीये. पण आता सध्या तरी ते कोर्टाचा ट्रॅक लावतील असं मला वाटतंय. मी तुम्हाला मागेच अंदाज सांगितला
होता. तर आजचा एपिसोड आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सायली सुभेदारांचं मन लवकरच जिंकणार आहे प्रेक्षकांनो, यात शंका नाहीये. पण मी तुमचं मन जिंकलं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपली 1 लाखाची फॅमिली लवकरात लवकर पूर्ण करा ही कळकळीची विनंती. भेटूयात उद्या याच वेळेत. तोपर्यंत धन्यवाद.